लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची हिंगोली येथे जाहीर सभा संपन्न झाली असून या सभेला हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती। हिंगोली लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण यांच्या प्रचारार्थ काल दिनांक 19/4/2024 रोजी हिंगोलीच्या इंदिरा गांधी चौकामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या विराट सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेला हिंगोली लोकसभा मतदारसंघातील असंख्य नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला। या प्रसंगी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की मोदी हे खोटारडे आहेत, यावेळेस मोदीची जादू चालणार नाही। सध्या मोदीने मोदी की गॅरंटी अशा प्रकारची जाहिरात चालू केली असली तरी मोदीची गॅरंटी आहे का म्हणतो। मी गॅरंटी देतो, पण मोदीच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायला मोदीचं वागणं बरोबर आहे काय, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला। या दरम्यान जनतेशी संवाद साधताना आपण कोणाला गॅरंटी दिली असा सवालही त्यांनी मतदारांना यावेळी उपस्थित केला। या सभेला प्रमुख डॉक्टर बी डी चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते डॉक्टर फारुख अहमद, जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे व पक्षाचे सर्वच आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या दरम्यान डॉक्टर बी डी चव्हाण 1 लाख मताच्या फरकाने विजयी होतील असा निर्धार या सभेमध्ये व्यक्त करण्यात आला। प्रतिनिधी भगवान जाधव, वसमत, हिंगोली। हिंगोली जिल्ह्यामधल्या 72 मतदार बंधूंनो, ज्येष्ठ बांधवांनो, तरुण युवकांनो, माझ्या माऊलींनो व सर्व पत्रकार बांधवांनो, आपणा सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम। मंचावर उपस्थित आपल्या सर्व बहुजनांचे असलेले, हाडाचे कार्यकर्ते असलेले हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाणजी, मंचावर उपस्थित सर्व वंचित बहुजन आघाडीचे व बंजारा समाजाच्या वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी, नेतेगण आणि उपस्थित मान्यवरांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये हे प्रचार सभेला संबोधित करताना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी भाजप आणि जातीवादी शक्तींना परतवण्यासाठी